गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर्व विद्यार्थी व पालक पुन्हा आपल्या सर्वांचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर मनस्वी स्वागत करतो. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए आणि ई या दोन स्वरांचे कसे कसे उच्चार होतात, कोणकोणते उच्चार होतात, ते उच्चार का होतात या संदर्भात सर्व सविस्तर नियम आपण पाहिले होते. आज मी पुन्हा आपल्यासाठी आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार कसे होतात आणि त्यांचा वापर करून इंग्रजीमध्ये स्पेलिंग कशी तयार होते या संदर्भात आपल्याला अध्यापन व मार्गदर्शन करणार आहे. तर लक्षात घ्या, मी आपल्या समोर काही शब्द लिहित आहे. जसं पहिला शब्द लिहिला पिन, दुसरा शब्द लिहिला सिंग, त्याच्यानंतरचा शब्द लिहिला रिंग, त्याच्यानंतरचा शब्द लिहिला किंग, त्याच्यानंतरचा शब्द लिहिला मिल, त्याच्यानंतरचा शब्द आहे पिल, पिग, पिग, त्याच्यानंतर शीप, त्याच्यानंतर लीप, राईट, त्याच्यानंतर सिक्स, त्याच्यानंतर फिक्स. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, आता आय या स्वराचे वेगवेगळे उच्चार होतात, पण या शब्दाला आपण पिन, सिंग, रिंग, किंग, मिल, पिल, पिग, शीप, लीप, सिक्स आणि फिक्स आपण अशा प्रकारे या शब्दांची रीडिंग म्हणजे वाचन करत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याला पिन का म्हणावं, याला सिंग का म्हणावं, याला पिल का म्हणावं, याला फिक्स का म्हणावं, राईट. या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसत आहे. ती गोष्ट म्हणजे या प्रत्येक शब्दामध्ये मी आय लिहिलेला आहे. बघा, आय लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? आय लिहिलेला आहे. मग लक्षात घ्या, जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्या दरम्यान, लक्षात घ्या बरं का, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या दरम्यान आय येतो तेव्हा त्या आयचा उच्चार ई होतो. तेव्हा त्या आयचा उच्चार काय होतो? ई होतो. म्हणून बघा, याला प म्हणतात, याला न म्हणतात. आय लिहिला तर ई उच्चार होतो याचा, पिन. पण उच्चार ई केव्हा होतो? जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये म्हणजे कॉन्सोनंट्स मध्ये आय येतो तेव्हा त्याचा उच्चार ई होतो. म्हणून याला पिन म्हणतात. हा शब्द वाचा बरं. सिंग, व्हेरी गुड. रिंग, किंग, मिल, व्हेरी नाइस. पिल, पिग, शीप, लीप, सिक्स आणि फिक्स. मी शब्दावर फळ्यावर जवळजवळ 8 ते 10 शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही अशा प्रकारचे अनेक शब्द लिहू शकतात आणि असे अनेक शब्द लिहून आपण योग्य तो उच्चार करू शकतो. पुन्हा सांगतो, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये आय येतो तेव्हा त्याचा उच्चार ई होतो. म्हणून बघा, प इन म्हणजे पिन, स इंग म्हणजे सिंग, र इंग म्हणजे रिंग, क इंग म्हणजे किंग. अशा पद्धतीने स एक्स म्हणजे सिक्स, फ एक्स म्हणजे फिक्स, राईट. समजत आहे? आता दुसरा उच्चार आयचा कोणता होतो ते आपण बघूया. म्हणजे आपल्याला आय या स्वरांचे उच्चार आपल्याला करता येतील, त्याचे योग्य ते प्रोनाउन्सिएशन करता येईल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर आयचा दुसरा उच्चार काय होतो आपण ते बघूया. बघा, मी काही स्पेलिंग लिहित आहे फळ्यावर. मी पहिला शब्द लिहिला काइट, त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे माईस, त्याच्यानंतर नाईस, राईट, त्याच्यानंतर लाईक किंवा लाईफ, व्हाईफ, राईट.
त्याच्यानंतर लाईन, त्याच्यानंतर वाईन, त्याच्यानंतर शाईन, राईट. त्याच्यानंतर बघा नाईन, त्याच्यानंतर माईल. बघा मी असे अनेक शब्द लिहिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा या आयच्या जोडीला ई येतो, लक्षात घ्या बरं का, शिकून घ्या. या आयच्या जोडीला जेव्हा ई येतो तेव्हा या आयचा उच्चार या प्रकारच्या स्पेलिंग मध्ये आई होतो. काय होतो? आई. येते का लक्षात? म्हणजे अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये जर आय आला आणि आय नंतर एक व्यंजन येत असेल, लक्षात घ्या, या आय नंतर एक व्यंजन येत असेल आणि त्या व्यंजनानंतर शेवटी जर ई येत असेल तेव्हा अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये आयचा उच्चार आई होतो. म्हणून याला काईट म्हणतात. बघा, क आईट काईट, म आईस माईस, न आईस म्हणजे नाईस. बघा, काईट, माईस, नाईस. ल आईक म्हणजे लाईक, ल आईप म्हणजे लाईप, व आईप म्हणजे व्हाईप, न आईन म्हणजे नाईन, ल आईन म्हणजे लाईन, व आईन म्हणजे वाईन, श आईन म्हणजे शाईन, म आईन म्हणजे माईन. बघा लक्षात घ्या. म्हणजे मी अभिमानाने सांगतो, कौतुकाने सांगतो, प्रेरणेने सांगतो की अशा प्रकारच्या व्हिडिओ आपल्याला सध्या तरी मराठी भाषेत YouTube वर कधी बघायला मिळालेला नसेल. फक्त कुणीतरी तुम्हाला सांगितलं याला काईट म्हणतात, याला माईस म्हणतात, याला नाईस म्हणतात, म्हणून तुम्ही काईट म्हटलं, म्हणून तुम्ही माईस म्हटलं, म्हणून तुम्ही नाईस म्हटलं, म्हणून तुम्ही लाईक म्हटलं. पण त्याला लाईक का म्हणतात? राईट. हे आज तुम्हाला समजलं ना. म्हणजे जेव्हा या आय नंतर शेवटी ई येतो तेव्हा त्याचा उच्चार आई होतो. काय होतो? आई होतो. म्हणून त्याला लाईक म्हणतात, म्हणून त्याला लाईक म्हणतात, म्हणून व्हाईट म्हणतात, म्हणून नाही म्हणतात. पण आपल्याला नियम्स माहिती नाहीत. म्हणजे काय? आपल्याला रूल्स माहित नसतात. त्यामुळे आपली स्पेलिंग मिस्टेक होते विद्यार्थी मित्रांनो. राईट. स्पेलिंग मिस्टेक्स होते. आपल्याला नियम माहिती नसल्यामुळे स्पेलिंग मिस्टेक होतात. पण एकदा का आपल्याला नियम माहिती झाले ना तर आपले स्पेलिंग मिस्टेक कधीही होणार नाही. तर बघा, आयचा अजून दुसरा कोणता उच्चार होतो ते आपण बघूया आणि सविस्तर शिकूया. माझी एकच इच्छा आहे, गरीबातला गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे, तो पण फ्री ऑफ कास्ट. राईट. त्याच्यानंतर आयचा अजून काय उच्चार होतो ते आपण बघूया. बघा, मी काही शब्द लिहित आहे फळ्यावर. फायर, वायर, टायर, टायर, त्याच्यानंतर हायर, त्याच्यानंतर मायर, मायर म्हणजे चिखला, मायर, त्याच्यानंतर सायर, त्याच्यानंतर इन्स्पायर. हे बघा, असे 7 ते 8 शब्द मी फळ्यावर लिहिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, जेव्हा या आय नंतर आर ई येतो, लक्षात घ्या, इथं आर ई आहे, इथं आर ई आहे, इथं आर ई आहे, आय नंतर बरं का, इथं आर ई आहे, इथं आर ई आहे, इथं पण आर ई आहे आणि इथं पण आर ई आहे. मग जेव्हा अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये, लक्षात घ्या बरं का, जेव्हा अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये आय नंतर आर ई येतो तेव्हा या आयचा उच्चार आय होतो. बघा लक्षात घ्या, आय होतो. काय होतो? आय होतो. म्हणून बघा, फ आयर, व आयर, ट आयर, अ हायर, म आयर, स आयर, इन्स्पायर. म्हणून याला म्हणताना काय म्हणतात? फायर, वायर, टायर, हायर, मायर, सायर आणि इन्स्पायर. लक्षात घ्या. आर यू गेटिंग? किती सोपं आहे की नाही? पण याचा आयच का उच्चार होतात हे तुम्हाला माहिती नव्हतं, म्हणून आज मी तुम्हाला सांगितलं. पण आय जरी उच्चार होत असला हे जरी माहित असतं, पण का होतो हे आपल्याला माहित नव्हतं.
मग मी काय सांगितलं की आय नंतर जेव्हा आर ई येतो तेव्हा त्याचा उच्चार आय होतो. काय होतो? आय होतो. चला अजून आयचे कोणकोणते उच्चार होतात बघूया. राईट, बोलू नका विद्यार्थी मित्र बरं का. आता बघा अजून आपण बघू. आता बघा पहिला एक शब्द लिहितो मी सर, शर्ट, फ्लर्ट, डर्ट. डर्ट म्हणजे काय? धूळ, घाण, कचरा. डर्ट. त्याच्यानंतर फर्म. फर्म म्हणजे काय? कंपनी. फर्म. त्याच्यानंतर फर्म नंतर काय झालं? काय शब्द आहे? फ्लर्ट. फ्लर्ट. स्कर्ट. राईट. अजून बरं ठीक आहे. बघा इकडे बघा विद्यार्थी मित्रो, याला आपण सर म्हणतो पण नियमानुसार इंग्रजी बाराखडीनुसार सरची स्पेलिंग काय असली पाहिजे ते हे बघा. मी हा सर शब्द मराठीत लिहिला, बरोबर आहे की नाही? तर स साठी काय? एस. मग स चा उच्चार होत असताना आपण इथं काय लिहिणार? अ चा उच्चार होत असताना ए आणि र ची स्पेलिंग आर. म्हणजे सर ही स्पेलिंग तयार झाली की नाही बघा, लक्षात घ्या. सर ही स्पेलिंग तयार झाली की नाही? मग सर ची स्पेलिंग आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे होती, पण सर ची स्पेलिंग काय आहे लक्षात घ्या. एस आय आर. याला सीर म्हणायला पाहिजे, याला शर्ट हे शिर्ट म्हणायला पाहिजे, याला फ्लिर्ट म्हणायला पाहिजे, याला डिर्ट म्हणायला पाहिजे, याला फिर्म म्हणायला पाहिजे, याला फ्लिर्ट म्हणायला पाहिजे, याला स्किर्ट म्हणायला पाहिजे. पण तुम्ही स्कर्ट म्हणतात, याला फ्लर्ट म्हणतात, याला फर्म म्हणतात. का म्हणतात लक्षात घ्या. जेव्हा या आय नंतर आर येतो, हॅलो डिअर, डोंट फिअर, आय एम हिअर. या आय नंतर जेव्हा आर येतो अशा सारख्यांच्या स्पेलिंग मध्ये, तेव्हा या आयचा उच्चार अ होतो. विद्यार्थी मित्रो काय होतो? अ. या आय नंतर जेव्हा इंग्रजीच्या स्पेलिंग मध्ये आर येतो, या आय नंतर इंग्रजीच्या स्पेलिंग मध्ये जेव्हा आर येतो तेव्हा त्या आयचा उच्चार अ होतो, म्हणून याला सर म्हणतात. मग सर कसं लिहिणार तुम्ही बघा. स अधिक अ अधिक र, स र बरोबर सर. लक्षात घ्या. आर यू गेटिंग? शर्ट. बघा या आय नंतर आर आलेला आहे, शर्ट. मग तुम्ही कसं लिहिणार? श अधिक अ अधिक र अधिक ट, शर्ट. 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 त्याच्यानंतर बघा फ्लर्ट, डर्ट, फर्म, फ्लर्ट, स्कर्ट. बघा सगळ्यानंतर आय आर आहे बघा. म्हणजे मी इतकं फोडून फोडून का सांगतो आहे, किंवा तुम्हाला अक्षरांची किंवा शब्दाची फोड अशी का करून दिली की नेमका अ उच्चार कसा होतो हे मला तुम्हाला सांगायचे. लक्षात घ्या. आर यू गेटिंग? समजतंय? येस यू आर गेटिंग. पुसू पुसू. बघा आपण आय या स्वराची उच्चाराचा वेगवेगळा अभ्यास करत आहोत. तुम्ही वही घ्या, जवळ पेन घ्या आणि स्वतःची नोट्स काढा. एकदा तुमची नोट्स काढली तुम्हाला अडचण येणार नाही. पुन्हा आयचे वेगवेगळे उच्चार काय होतात बघा. मी एक स्वतःची नोट्स तयार करून ठेवलेली विद्यार्थी मित्र, या वहीमध्ये मी लिहिलेलं आहे. माझी स्वतःची वैयक्तिक नोट्स आहे ही. राईट. बघा आता काही शब्द लिहित आहे मी. आपण आयचा उच्चार बघत आहोत. लक्षात घ्या आपण कशाचा उच्चार बघत आहोत? आयचा. मी काही शब्द लिहित आहे बघा. मी शब्द लिहितो माइंड. दुसरा शब्द लिहितो मी ब्लाइंड. तिसरा शब्द लिहितो काइंड. राईट. त्याच्यानंतर ग्राइंड. ग्राइंड म्हणजे दळणे किंवा चुरा करणे, भुगा करणे. वाइंड वारा, तुफान, हवा. वाइल्ड. वाइल्ड म्हणजे काय? जंगली प्राणी. चाइल्ड. राईट. आता बघा विद्यार्थी मित्र, मी काही शब्द लिहिलेले आहेत फळ्यावर. आता खरं जर बघायला गेलं, यम म्हणजे काय रे? म. आणि आय म्हणजे काय? ई. म्हणजे हा मी झाला की नाही. आणि एन डी म्हणजे ड. मिंड. मिंड म्हणायला पाहिजे याला. याला काय म्हणायला पाहिजे? मिंड. याला प्लिंड, याला किंड, याला ग्रिंड, याला विंड, याला विल्ड, याला चिल्ड असं म्हणायला पाहिजे ना आपण. पण आपण असं का म्हणत नाही? आपण याला माइंड का म्हणतो, याला ब्लाइंड का म्हणतो, याला काइंड का म्हणतो, याला ग्राइंड का म्हणतो? राईट.
म्हणजे लक्षात घ्या या शब्दांमध्ये जो आय आहे बघा प्रत्येक शब्दामध्ये आय आहे. इथं आय आहे, 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 इथं आय आहे. लक्षात घ्या जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये लक्षात घ्या बरं का जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये आय नंतर एनडी किंवा आय नंतर एलडी लक्षात घ्या बरं का आय नंतर एनडी किंवा आय नंतर एलडी अशी जर अक्षरे आली तर याचा अर्थ होतो आइंड. आइंड याचा तो आइल्ड. समजतंय का तुम्हाला आइल्ड आइंड आइल्ड. मग आता बघा या आयच्या जोडीला एनडी आलेला आहे नियमाप्रमाणे म्हणून याचा उच्चार होतो आइंड. आइंड. मग या अशा प्रकारच्या शब्दामध्ये या आयचा उच्चार काय होतो आई. लक्षात घ्या काय उच्चार होतो आई म्हणून याला माइंड म्हणतात. बघा माइंड. बघा माइंड इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. बघा म अधिक आ अधिक ई अधिक माइंड. माइंड. त्याच्यानंतर बघा ब्ल अधिक आ अधिक ई अधिक ड ब्ल आइंड. ब्ल आइंड फोड जर केली तर समजतंय ना. म्हणजे या ठिकाणी आयचा उच्चार आई होतो. पण केव्हा आई होतो जेव्हा त्याच्या जोडीला एनडी येईल किंवा आयएलडी येईल. म्हणून याला बघा माइंड ब्लाइंड काइंड ग्राइंड वाइंड वाइल्ड बघा एलडी आलेला आहे. चाइल्ड बघा एलडी आलेला आहे. असे हजारो स्पेलिंग आपण शोधू शकतात. आपल्या पुस्तकामध्ये युट्यूबवर बघू शकतात, डिक्शनरी मध्ये बघू शकतात, आपल्या टेक्स्टबुक मध्ये बघू शकतात, आपल्या सिलेबस मध्ये बघू शकतात, आपल्या करिक्युलम मध्ये बघू शकतात. आपली कधीही स्पेलिंग चुकणार नाही ज्या दिवशी तुम्हाला हे माहित पडेल. समजतंय ना. चला आता आयचा अजून कोणता उच्चार होतो ते बघू आपण. म्हणजे आपली कोणतीही कॉन्सेप्ट मागे राहणार नाही आणि आपल्याला कधीही अडचण येणार नाही. लक्षात घ्या बरं का. चला आता बघा मी काही शब्द लिहित आहे. आपण आयचे उच्चार बघत आहोत हे विसरू नका. मी पहिला शब्द लिहिला पेन्शन. पेन्शन. त्याच्यानंतर रेशन. त्याच्यानंतर मेन्शन. त्याच्यानंतर टेन्शन. राईट. त्याच्यानंतर क्रिएशन. राईट. त्याच्यानंतर अटेन्शन. राईट. त्याच्यानंतर इन्व्हिटेशन. तुम्ही अजून शब्द सुचवू शकतात किंवा तुमची वैयक्तिक नोट्स या पद्धतीने काढू शकतात. लक्षात घ्या की एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा या यस नंतर म्हणजे शब्दातील यस नंतर किंवा टी नंतर लक्षात घ्या बरं का शब्दातील या एस नंतर किंवा टी नंतर जेव्हा आय येतो काय येतो आय. केव्हा येतो शब्दामध्ये एस नंतर किंवा टी नंतर जेव्हा आय येतो तेव्हा त्या आयचा उच्चार त्या ठिकाणी अ होतो. काय होतो अ. काय उच्चार होतो त्या ठिकाणी अ. म्हणून बघा पेन्शन. पेन्शन. रेशन. मेन्शन. टेन्शन. क्रिएशन. अटेन्शन. इन्व्हिटेशन. राईट. बरोबर. आता बघा या यस नंतर आय आलेला आहे, या टी नंतर आय आलेला आहे, या ठिकाणी टी नंतर आय आलेला आहे, इथे यस नंतर आय आलेला आहे, इथं टी नंतर आय आलेला आहे, इथं सुद्धा टी नंतर आय आलेला आहे, इथं सुद्धा टी नंतर आय आलेला आहे. म्हणजे मला या शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे की अशा प्रकारच्या शब्दांमध्ये जेव्हा यस किंवा टी नंतर आय येतो तेव्हा त्याचा उच्चार अ होतो. नाही तर ज्या मुलांना कधी इंग्रजी वाचता येत नाही ते याला काय वाचतील पेन्सियन सॉरी पेन्सियन रेटियन मेंटियन टेन्सियन क्रिटियन
अटेंटियन, इन्व्हिटेटियन असं काहीतरी वाचतील ना ती मुलं. मग त्यांना नियम माहिती पाहिजे की कोणत्या अक्षराचा काय उच्चार होतो. मग अशा प्रकारच्या स्पेलिंग मध्ये जेव्हा यस किंवा टी नंतर आय येतो तेव्हा त्याचा उच्चार काय होतो, अ होतो. हे लक्षात घ्या. मग आपण आयचे जवळजवळ सगळ्या प्रकारचे उच्चार आपण पाहिलेले आहेत. ते आपल्याला लक्षात आले असतील किंवा समजले असतील असं गृहीत धरतो. आता आपण ओचे, ओ या स्वराचे, ओ या स्वराचे लक्षात घ्या. ओ या स्वराचे कोणकोणते उच्चार होतात ते बघू आपण. राईट, नियम असेल बरं का, असं वर नॉलेज देणारा व्यक्ती नाही आम्ही. लक्षात घ्या. काही स्पेलिंग आम्ही लिहित आहे. हॉट, पॉट, कॉट, लॉट, त्याच्यानंतर अजून लॉग, त्याच्यानंतर ऑक्स, त्याच्यानंतर फॉक्स, त्याच्यानंतर बॉक्स, त्याच्यानंतर बघू अजून आपण डॉग, त्याच्यानंतर कॉक, त्याच्यानंतर नॉक, नॉक, त्याच्यानंतर बघा गॉड. ओके, ठीक आहे. इतके शब्द भरपूर आहेत. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्याप्रमाणे आपण ए चे वेगवेगळे उच्चार पाहिले, ई चे वेगवेगळे उच्चार पाहिले, आय चे आता जस्ट वेगवेगळे उच्चार पाहिले, आता ओ चे उच्चार काय होतात ते तुम्हाला सांगतो मी. जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या मध्ये लक्षात घ्या किंवा त्यापेक्षा अधिक, जेव्हा 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनांच्या दरम्यान किंवा मधोमध जेव्हा ओ येतो, काय येतो, ओ येतो, तेव्हा या ओ चा उच्चार आ होतो. काय होतो, आ. म्हणून याला हॉट म्हणतात. बघा, ह आट, प आट, क आट, क आक, ल आट, ल आग, ऑक्स, नॉक, नॉक, फ ऑक्स, ब ऑक्स, ड आग, ग आड. राईट. पण आपण गॉड म्हणतो का, गॉड म्हणजे उच्चार करण्यासाठी गॉड. डॉगची स्पेलिंग उच्चार करण्यासाठी डॉग, डॉग पण बोलताना डॉग. बॉक्स, बॉक्स पण बोलताना बॉक्स. फॉक्स, फॉक्स पण बोलताना फॉक्स. अरे गेटिंग, समजतंय ना. म्हणून जेव्हा या 2 किंवा 3 व्यंजनांच्या दरम्यान लक्षात घ्या बरं का, जेव्हा 2 किंवा 3 व्यंजनांच्या दरम्यान ओ येतो तेव्हा त्याचा उच्चार आ होतो. म्हणून हॉट, पॉट, कॉट, कॉक, लॉट, लॉग, ऑक्स, नॉक, फॉक्स, बॉक्स, डॉग, गॉड. मला सांगा, तुम्हाला जर एकदा उच्चार कळले आणि असाच का उच्चार होतो हे जर कळलं, 100% गॅरंटीने सांगतो तुम्हाला की तुम्ही पण मला सांगा, स्पेलिंग चुकू शकते का आपली? माझी पण चुकणार नाही आणि तुमची तर मुळीच चुकणार नाही. राईट. पुन्हा बघू अ चा दुसरा उच्चार काय होतो. आपण ओ चे उच्चार बघत आहोत. लक्षात घ्या, ओ या स्वराचे आपण वेगवेगळे उच्चार बघत आहोत. बघू आपण. मी लिहित आहे अजून शब्द. हो, हो, रो, रो, त्याच्यानंतर कोक, कोक, त्याच्यानंतर ओल्ड, ओल्ड, कोल्ड, कोल्ड, होल्ड, बोल्ड, सोल्ड, टोल्ड, गोल्ड, गोल्ड. बघा, बघा इकडे बघा, जेव्हा 2 किंवा 3 याचा पण नियम बघा बरं का. जेव्हा ओ या स्वराचे उच्चार आपण बघत आहोत, जेव्हा 2 किंवा 3 किंवा त्यापेक्षा जास्त व्यंजनांच्या दरम्यान जर ओ येत असेल तर त्याचा उच्चार ओ होतो.
काय होतो? ओ होतो. आणि समजा ओ नंतर जर एलडी आला, काय आला? एलडी. ओ नंतर काय आला? एलडी. तर तेव्हा सुद्धा या ओचा उच्चार ओच होतो. राईट. मग बघा, होप, रोप, कोप, याला होपे म्हणू नका, याला रोपे म्हणू नका, याला कोपे म्हणू नका. अजून सोपा नियम सांगतो, जर तुम्हाला समजलं असेल तर. बघा इकडे, या ओच्या जोडीला जेव्हा शेवटी ई येतो, काय येतो रे? ई. या ओच्या जोडीला जेव्हा शेवटी ई येतो तेव्हा या ओचा उच्चार ओ होतो. बघा, इथं सुद्धा ई आलेला आहे, इथं सुद्धा ई आलेला आहे. आणि दुसरा नियम काय सांगितला मी? जेव्हा ओ नंतर एलडी येतो तेव्हा सुद्धा त्याचा मूळ उच्चार काय होतो? ओ होतो. म्हणून याला होपेन म्हणता होप, याला रोपेन म्हणता रोप, याला कोपेन म्हणता कोप, याला ओल्ड, कोल्ड. बघा, एलडी आलेला आहे. राईट. होल्ड, गोल्ड, बोल्ड, सोल्ड, टोल्ड. बघा, याचा फोटो घ्यायचा असेल तर फोटो घेऊ शकतात, याचा स्नॅपशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतात. म्हणजे आपण लक्षात राहायला पाहिजे. राईट. चला, पुढचा नियम याचा ओचा. पुढचा नियम बघा, ओचा. बघा, आम्ही काही शब्द लिहित आहे. आपण ओ या स्वराचे उच्चार बघत आहोत. BOY बॉय, TOY टॉय, SOY सॉय, त्याच्यानंतर JOY जॉय, राईट, COY कॉय, त्याच्यानंतर LOAL लॉयल. राईट. बघा, काही शब्द मी लिहिले, तसे हजारो शब्द आहेत, तुम्ही शोधू शकता. जेव्हा ओ नंतर वाय येतो, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, जेव्हा ओ नंतर काय येतो? वाय. बरोबर. जेव्हा ओ नंतर वाय येतो तेव्हा या ओचा उच्चार ऑय होतो. काय होतो? ऑय. म्हणून याला बॉय म्हणतात. बघा, ब ऑय, ट ऑय, स ऑय, ज ऑय, क ऑय, ल ऑयल, ल ऑयल, ल ऑयल. बघा, या ओ नंतर काय आहे? वाय आहे. समजते तुम्हाला? म्हणजे या ओच्या जोडीला वाय आला तर त्याचा उच्चार ऑय होतो. लक्षात घ्या. म्हणून त्याला बॉय म्हणतात, म्हणून त्याला टॉय म्हणतात, म्हणून त्याला सॉय म्हणतात, म्हणून त्याला जॉय म्हणतात, म्हणून त्याला कॉय म्हणतात, म्हणून त्याला लॉय म्हणतात. नाही तर बी म्हणजे काय? ब. आणि ओ म्हणजे काय? ओ. आणि वाय म्हणजे काय? य. बोय. बोय नाही, बॉय. टोय. टोय नाही, टॉय. है ना? हा, ज्याला इंग्रजी माहित नाही तो असंच वाचेल ना. हा, चला, पुढचा उच्चार बघू आपण. म्हणजे ओचा पुढचा उच्चार काय होतो? लक्षात घ्या. COME, SOME, लक्षात घ्या. DONE, NONE, त्याच्या LOVE, त्याच्यानंतर DOVE. राईट. आता लक्षात घ्या, आपण ओ चे उच्चार बघत आहोत. आता ज्या मुलांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा ज्यांनी आयुष्यात कधी इंग्रजीचं पुस्तक उघडलं नाही किंवा शिक्षक शिकवत असताना इंग्रजीची तासिका त्याने अटेंड केली नाही, अध्ययन केलं नाही, कधी वाचन केलं नाही, 100% अशा मुलांना अशा प्रकारचे सोपे शब्द देखील वाचता येणार नाही. लक्षात घ्या. आता ज्या मुलाला इंग्रजी वाचता येत नाही, खरं सांगा मला, या शब्दाला काय वाचन करतो? कोमे, सोमे, डोने, नोने, लोवे आणि डोवे. बरोबर आहे की नाही? 100% असंच वाचतो, 100%. पण या ओच्या जोडीला जेव्हा ई येतो तेव्हा या ओच्या अशा प्रकारच्या शब्दांमध्ये उच्चार हा अ होतो. काय होतो? अ. बघा, कम. इकडे बघा, मी असं लिहितो, क अधिक अ अधिक म, कम म्हणजेच कम. सम, सम,
डन, नन, लव, डव, नाही तर डोवे, लोवे, नोने, डोने, सोमे, कोमे असं म्हणू नका, असं म्हणू नका. राईट. त्याच्यानंतरचा नियम बघू आपण. त्याच्यानंतरचे शब्द लिहू आपण. बघा, मी पहिला शब्द लिहिला हॅलो. काय लिहिला मी? हॅलो. डेमो, डेमो. लुडो, लुडो. त्याच्यानंतर गो, नो, सो, मेट्रो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण ओ या स्वराचे उच्चार बघत आहोत, हे विसरू नका बरं का. जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ओ हा शेवटी येतो, लक्षात घ्या. जेव्हा अशा प्रकारच्या शब्दांमध्ये ओ हा शेवटी येतो, शेवटी, तेव्हा या ओ चा उच्चार ओच होतो. काय होतो? ओ. म्हणून याला म्हणतात हॅलो, डेमो, लुडो, गो, नो, सो, मेट्रो. बघा, मेट्रो, हॅलो, डेमो, लुडो, सो, नो, गो. असे हजारो शब्द तुम्ही शोधू शकता तुमच्या पुस्तकात. बघा, लक्षात घ्या. त्याच्यानंतरचा नियम, वहीमध्ये नोट करा माझे शब्द, मी लिहिलेले फळ्यावर शब्द. राईट. त्याच्यानंतर बघा, मी काही शब्द लिहिते फळ्यावर. युनियन, लेसन, लेसन, टेलर, टेलर, सेलर, सेलर. त्याच्यानंतर मेयर, मेयर म्हणजे काय? नगराध्यक्ष. डॉक्टर, डॉक्टर. ट्रॅक्टर, इन्स्पेक्टर. राईट. बघा इकडे, बघा काय नियम म्हणतो. बघा, शब्दाच्या शेवटी, म्हणजे ओ ची उच्चार बघते आपण. शब्दाच्या शेवटी लक्षात घ्या बरं का, या ओ नंतर जर एन येत असेल किंवा या ओ नंतर जर आर येत असेल, काय म्हटलं मी? शब्दाच्या शेवटी ओ नंतर जर एन येत असेल, एन एन किंवा ओ नंतर जर आर येत असेल, तेव्हा या ओ चा उच्चार या ठिकाणी अ होतो. काय होतो? अ. म्हणून युनियन, बघा लक्षात घ्या, यू नी अन, युनियन. ले स न, ते ल र, से ल र, मे ए र, ड डॉक्टर, ट्रॅक्टर, इन्स्पेक्टर. राईट. समजते तुम्हाला? म्हणजे मला काय म्हणायचे की या ओ नंतर शब्दांमध्ये जर एन आला किंवा ओ नंतर अशा प्रकारच्या शब्दांमध्ये जर आर आला, तेव्हा या ओ चा उच्चार अ होतो. काय होतो? अ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आय आणि ओ लक्षात घ्या बरं का. आय आणि ओ याचे कसे उच्चार होतात, ते उच्चार करत असताना कोणते नियम फॉलो करावे लागतात, त्यांची रीडिंग कशी करावी लागते, त्यांचे प्रोनाउन्सिएशन कशी करावी लागते, नियमानुसार त्यांचे लेखन म्हणजे रायटिंग कशी केली जाते, हे आपण शिकलो. आणि एकदा का तुम्हाला हे समजलं, कधीही तुम्हाला अडचण येणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गोर गरीब लेकरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.
कारण की ऐसा दान देगा देवा मुंगी साखरेचा रवा, म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. आणि हे ओरिजिनल ज्ञान आहे. या ओरिजिनल ज्ञानापासून महाराष्ट्रातील हजारो शेकडो विद्यार्थी कुठून तर कुठून दूर पर्यंत आहेत. दे आर नॉट हॅव्हिंग धिस रियल नॉलेज, so that they are facing various problems in order to make all the kinds of spelling. Even I am talking about simple to advanced spelling. म्हणजे साधी स्पेलिंग तर सोडा, पण अवघड स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही. 12वीच्या मुलाला हँकरचीफची स्पेलिंग येत नाही, 12वीच्या मुलाला डॉक्टरची स्पेलिंग येत नाही, 8वीच्या मुलाला टीचरची स्पेलिंग येत नाही. पण तो विद्यार्थी इयत्ता पहिली पासून तर 10वी पर्यंत त्याच शाळेत शिकतो, पण तो डॉक्टरची स्पेलिंग शिकू शकला नाही. मग मुलाला बोलावं की कुणाला काय बोलावं, तुम्ही समजून जा मला काय म्हणायचे आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.